नमस्कार, बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूजनं करतो आहोत। आमदार सुरेश धस, बीडचे आमदार सुरेश धस हे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। आमदार सुरेश धस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। मराठवाड्यातील बुडालेल्या मल्टी स्टेट बाबत ही भेट आहे असं समजतंय। आधी ते प्रदेशाध्यक्षांना भेटले, मग ते मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आज ते उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेत आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, हा विषय म्हणजे नाराजीचा जो विषय आहे अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना सांगितला गेला होता की बिनबुडाचे आरोप आपले आमदार करतायत, त्यांना समज द्यावी, त्या अनुषंगाने या भेटीकडे कसं बघायचं? एकूणच आपण जर बघितलं तर राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजत आहे। तो मोठा वादाचा विषय ठरलेला आहे। काल आपण बघितलं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे सातत्यानं आवाज उचलतायत ते सुरेश धस यांची तक्रार अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परवाच्या रात्रीच्या भेटीमध्ये बोलून दाखवलेली होती की सुरेश धस ज्या पद्धतीनं थेट धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करतायत आणि अजित पवार याकडे फारसं गांभीर्यानं बघत नाहीये असं सुद्धा सुरेश धस म्हणतायत। याबद्दल अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानंतर आपण काल दिवसभरामध्ये बघितलं होतं की सुरेश धस हे यांनी आधी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली, त्यानंतर दुपारी ते एकदा अजित पवार यांना त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये जाऊन भेटले होते। त्यानंतर रात्री सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय आहे त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भेट करून देऊन त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा सांगितलं होतं आणि इतकेच नाही तर त्यांच्याकडे असलेले पुरावे सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले होते। त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा सुरेश धस हे अजित पवार यांना भेटण्यासाठी गेलेले आहे। हे सगळे संकेत या दृष्टीने आपल्याला बघता येईल की हे प्रकरण आता तडीस किंवा टोकापर्यंत जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। याच्यामध्ये आता काहीतरी महत्त्वपूर्ण मोठा निर्णय होण्याची शक्यता दिसून येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांची अजित पवार यांची वारंवार होणारी जी भेट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। काल दिवसभर नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।